नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके। आज आपण बिझनेस कम्युनिकेशन ह्या विषयाचा जो नवीन चॅप्टर आहे तो सुरू करणार आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे लेखन कौशल्य किंवा रायटिंग स्किल्स। तर यामध्ये आपणाला पत्र कशी लिहिली जातात, पत्राचा आराखडा कसा असतो यासंबंधीची माहिती आपणाला ह्या चॅप्टरमध्ये अभ्यासायची आहे। यापूर्वी आपण जो चॅप्टर संपवलेला आहे त्या चॅप्टरमध्ये आपण पत्र म्हणजे काय, पत्राचे प्रकार, त्याचे महत्त्व, त्याची गुणवैशिष्ट्ये, त्याचबरोबर पत्राची कार्य आणि पत्राचा जो अंतर्गत आणि बहिर्गत आराखडा आहे यासंबंधीची माहिती आपण मागच्या चॅप्टरमध्ये अभ्यासलेली आहे। तर आज आपणाला नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे ज्याचं नाव आहे लेखन कौशल्य किंवा रायटिंग स्किल। तर पहा, यामध्ये ड्राफ्टिंग ऑफ बिझनेस लेटर, व्यावसायिक पत्राचा जो आराखडा आहे तो आराखडा कसा असतो त्या पद्धतीने आपणाला ते पत्र लिहिणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून व्यावसायिक पत्राचा आराखडा समजून घेताना आपणाला पुरातन काळापासून माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी पत्राचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे। कारण आजच आपण पत्राचा उपयोग करतो असं नाही, तर पुरातन काळापासून आपण पत्राचा उपयोग करतो माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा आपलं म्हणणं पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्राचा त्या ठिकाणी उपयोग करतो। तर फरक फक्त एवढाच आहे, पुरातन काळामध्ये वेगळ्या पद्धतीने आपण पत्र लिहित होतो। आजच्या आधुनिक युगामध्ये आपण जरा आधुनिक पद्धतीने पत्र लिहितो आणि आपलं म्हणणं पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो। आधुनिक काळातही व्यावसायिक, कार्यालयीन, व्यापारी क्षेत्रात माहितीचं आदानप्रदान करण्यासाठी लेखी संदेशवहनाच्या पत्र या प्रकाराचा प्रामुख्याने वापर या ठिकाणी केला जातो। म्हणजे आजही पत्राचं महत्त्व कमी नाही। आता हे डिजिटल युग आहे। ह्या डिजिटल युगामध्ये एका क्षणात आपण माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतो किंवा समोरासमोर येऊन बोलू शकतो। आलं लक्षात? म्हणजे असे आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी आलेलं असतानासुद्धा पत्राचं जे महत्त्व आहे ते महत्त्व अजूनही कमी झालेलं नाही। अजूनही पत्राला खूप महत्त्व आहे। अजूनही पत्राचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो। पत्राद्वारे आपण आपले जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांना आपण पत्र लिहितो। पुरवठादार, गुंतवणूकदार, कामगार, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, जनता यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ह्या ठिकाणी पत्राचा उपयोग करू शकतो आणि पत्राचा उपयोग करून यांच्याबरोबरचे जे काही आपले संबंध आहेत ते संबंध या ठिकाणी दृढ करू शकतो, वाढवू शकतो। तसेच ते संबंध आपणाला टिकवून सुद्धा ठेवता येतात। म्हणून लेखी संदेशवहनामध्ये पत्र हे अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं माध्यम मानलं गेलेलं आहे। तर अशा पत्राच्या म्हणजे विविध प्रकारची जी पत्र आहेत त्यापैकी आपणाला 3-4 पत्र ह्या चॅप्टरमध्ये अभ्यासायची आहेत। त्यामध्ये पहिलं पत्र आहे पहा, विक्रीपत्र, सेल्स लेटर। आता हे विक्रीपत्र म्हणजे काय तर पहा, विक्रीपत्र ही ग्राहकाच्या घरी पाठवून उत्पादनाची वैयक्तिक जाहिरात करणारा हा प्रकार आहे। म्हणजे आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाची जाहिरात आपणाला जर करायची असेल तर एका विशिष्ट ग्राहकाला किंवा आपले जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांना पत्र पाठवून आपण त्या उत्पादनाची माहिती त्यांना देऊ शकतो, वैयक्तिकरित्या जाहिरात करू शकतो आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत हे आपण त्यांना सांगू शकतो। प्रत्येक व्यवसायाचा उद्देश हा वस्तू किंवा सेवांची विक्री करणे हा असतो। म्हणून या उद्देशाच्या पूर्ततेसाठी प्रचार व जाहिरातीची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते किंवा समजली जाते। म्हणूनच विक्री कलेला आजच्या युगामध्ये फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे। विक्रीपत्राचा उद्देश वाचकाला वस्तूची गरज निर्माण करून ती खरेदी करण्यास प्रवृत्त करणे हा आहे। तर पहा, विक्रीपत्र लिहिण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की आपल्याकडे जी वस्तू आहे त्या वस्तूचं महत्त्व त्या ग्राहकांना पटवून देणे आणि त्यांची गरज निर्माण करणे आणि गरज निर्माण करून ती वस्तू खरंच आपल्या गरजेची आहे किंवा आपणाला आवश्यक आहे ही त्यांची धारणा त्या ठिकाणी निर्माण करणे आणि त्यांना ती वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणे हे ह्या विक्रीपत्राचा लिहिण्यामागचा उद्देश आहे। विक्रीपत्र ही 2 प्रकारची असतात। त्यामध्ये वैयक्तिक विक्रीपत्र आहे आणि अवैयक्तिक विक्रीपत्र। आता वैयक्तिक विक्रीपत्र म्हणजे काय तर वैयक्तिक विक्रीसाठी विक्रीपत्र लिहिलं जाते
म्हणजे आपणाला एखाद्या ग्राहकाला विशिष्ट माहिती द्यायची असेल तर त्या ग्राहकाला आपण पत्र पाठवून त्या वस्तूची माहिती देऊन ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करू शकतो. ही झाली वैयक्तिक विक्री पत्र. आणि सार्वजनिक प्रसार माध्यमे किंवा वर्तमानपत्रातून आपण अशा प्रकारची पत्र त्या ठिकाणी छापून आणू शकतो किंवा जाहिरातबाजी करू शकतो. तर अशा पत्रांना अवैयक्तिक पत्र. आता न्यूजपेपरमध्ये एखादं पत्र आपण जर समजा छापून आणलेलं असेल तर न्यूजपेपरमध्ये काही आपण एका विशिष्ट ग्राहकासाठी ते केलेलं नसते. न्यूजपेपर ज्यांनी वाचलेलं आहे त्यांच्यापर्यंत ते पोचलेलं असते, म्हणून त्याला काय म्हणायचं, अवैयक्तिक विक्रीपत्र. तर विक्रीपत्र हे जरी जाहिरातीच्या स्वरूपात असले तरी ते प्रत्यक्ष वैयक्तिक विक्री प्रकारातच त्या ठिकाणी येते. विक्री वाढविण्याच्या हेतूने संभाव्य ग्राहकाला जे पत्र लिहिलं जाते त्या पत्राला विक्रीपत्र असं म्हणतात. म्हणजे आपला जो कोणी संभाव्य ग्राहक आहे त्या संभाव्य ग्राहकाला अशा प्रकारचं हे पत्र लिहिलं जाते. त्यानंतर विक्रीपत्राची अशी थोडक्यात माहिती बघितल्यानंतर विक्रीपत्र लिहिण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व किंवा उद्दिष्ट या ठिकाणी आहेत, ते आपण आता अभ्यासणार आहोत. तर पहा, विक्रीपत्र लिहिण्यासाठी असणारी मार्गदर्शक तत्त्वे. विक्रीपत्र हे उत्पादनाची जाहिरात करण्याचा प्रकार आहे. आलं लक्षात. सुरुवातीला आपण बघितल्याप्रमाणे विक्रीपत्र लिहिण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे जाहिरात करणे, त्या वस्तूची जाहिरात करणे किंवा जाहिरात करण्याचा हा प्रकार आहे जो पूर्णतः खरेदीदाराच्या मानसशास्त्रावरच्या तत्वावर त्या ठिकाणी तयार केला जातो. म्हणजे खरेदीदार म्हणजे कोण? ग्राहक. आणि ग्राहकाचं एक मानसशास्त्र आहे आणि त्या मानसशास्त्राचा अभ्यास करून ही मार्गदर्शक तत्त्व या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहेत. ग्राहकाचे लक्ष वेधून घेणे आणि प्रसंगी आपले उत्पादन खरेदी करण्यास त्याला भाग पाडणे हा विक्रीपत्राचा महत्त्वाचा उद्देश आहे. तर पहा, विक्रीपत्रामध्ये खालील सूत्र त्या ठिकाणी वापरली जाते किंवा खालील तत्त्व त्या ठिकाणी वापरली जातात. तर उत्पादन खरेदी करण्यास ग्राहकाला प्रवृत्त करणे किंवा त्या ग्राहकाचं लक्ष वेधून घेणे हा त्या विक्रीपत्र लिहिण्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. तर ह्या पत्रामध्ये कोणतं तत्त्व वापरलं जाते? तर पहा, AIDA नावाचं तत्त्व या ठिकाणी वापरलं जाते. A फॉर अटेन्शन, I फॉर इंटरेस्ट, D फॉर डिझायर, A फॉर ॲक्शन. म्हणजेच या सूत्राचा आता आपणाला या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायचा आहे. म्हणजे अटेन्शन म्हणजे काय किंवा इंटरेस्ट म्हणजे काय, डिझायर म्हणजे काय किंवा ॲक्शन म्हणजे काय. तर पहा, पहिल्यांदा आपण या ठिकाणी AIDA मधला ए म्हणजे काय, अटेन्शन म्हणजे काय ते पहिल्यांदा पाहू. त्यामध्ये नंबर 1 लक्ष वेधून घेणे म्हणजेच अटेन्शन. तर पहा, वाचकाला त्याच्या गरजा व इच्छाबाबत प्रभावीपणे आवाहन करून त्यांचे लक्ष वेधून घ्या अशी वाक्ये विक्रीपत्रात समाविष्ट करून ग्राहकाचे लक्ष वेधून घेतली पाहिजे. आता पहा, पत्र लिहिताना पहिल्यांदा आपण ग्राहकांचं लक्ष वेधलं पाहिजे. ग्राहकाचं लक्ष वेधून घेणारी या ठिकाणी काही वाक्य आपण पत्राच्या सुरुवातीला लिहिणं आवश्यक आहे. जसं एखादा गारुडी आपला खेळ करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी तो ढोल वाजवतो आणि ढोल वाजून लोकांचं लक्ष वेधून घेतो. लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतात की हा का वाजवतो, आणि मग लोक हळूहळू त्या ठिकाणी जमा होतात आणि जमा होऊन मग त्या ठिकाणी तो गारुडी आपला खेळ सुरू करतो किंवा दाखवायला सुरुवात करतो. तशा पद्धतीने पहिल्यांदा आपणाला ग्राहकांचं लक्ष वेधून घेणं आवश्यक आहे. म्हणजे पत्र लिहिताना ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी आपणाला त्या पत्रामध्ये काय लिहिणं आवश्यक आहे? तर पहा, काही पत्रामध्ये लिहिलं जाते खुशखबर खुशखबर खुशखबर. मग ग्राहकांची उत्सुकता त्या ठिकाणी निर्माण होते की बाबा ह्या काय खुशखबर आहे. सुरुवातीलाच आपण पत्रामध्ये लिहिलेलं असते खुशखबर खुशखबर खुशखबर. मग ते पत्र वाचायला सुरुवात करतात, पूर्ण वाचतात आणि त्यांचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जाते. किंवा म्हणजे 3 वस्तू खरेदी करा, 1 फुकट मिळवा, 1 मोफत मिळवा, अशा प्रकारचं वाक्य, बाय 3 आणि गेट 1 एक्स्ट्रा, अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याची जाहिरात त्या ठिकाणी करू शकतो. तर म्हणजे 3 वस्तू जर खरेदी केल्या तर आम्ही तुम्हाला 1 वस्तू त्या ठिकाणी फ्रीमध्ये देऊ, अशा प्रकारची वाक्ये त्या पत्राच्या सुरुवातीला त्या ठिकाणी लिहिली जातात आणि ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं जाते.
त्यानंतर नंबर 2 आहे वाचकांचे हित, इंटरेस्ट. आपल्या वस्तू व सेवा वापरल्यामुळे वाचकांचा काय फायदा होणार आहे हे आपण त्या ग्राहकाला पटवून देणं अत्यंत आवश्यक आहे, की ज्यामुळे तो आपल्या वस्तू खरेदी करेल. म्हणजे AIDA मधला आय म्हणजे इंटरेस्ट म्हणजे वाचकाचं हित किंवा ग्राहकांचं हित हे त्यांच्या लक्षात आणून देणं अत्यंत आवश्यक आहे. कसं आहे आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळत नाही, परंतु दुसऱ्या व्यक्तीनं जर आपल्या लक्षात आणून दिलं तर ते आपल्या लक्षात येते आणि मग आपणाला वाटते की ही वस्तू खरंच आपल्या हिताची आहे आणि आपण ती खरेदी करावी. म्हणून दुसरं तत्व, वाचकाचे हित किंवा ग्राहकांचे हित त्यांच्या लक्षात आणून द्या, म्हणजे ती वस्तू ते खरेदी करतील. त्यानंतर तिसरं आहे इच्छा. म्हणजे AIDA मधला डी म्हणजे डिझायर म्हणजे इच्छा. आलं लक्षात? आपण आपल्या विनंतीच्या बाबतीत जे मुद्दे मांडलेले असतात ते कसे योग्य आहेत हे पटवून द्यावे लागते. त्यासाठी आकडेवारी, सत्य घटना, काही समाधानी ग्राहकांची नावे, कोणते तंत्रज्ञान वापरले जाते, एवढ्या वर्षाचा अनुभव, अशा प्रकारची माहिती देऊन त्या ठिकाणी ग्राहकांची इच्छा किंवा गरज निर्माण केली पाहिजे. कारण ग्राहकांचा सुद्धा सहजासहजी आपल्या उत्पादनावर विश्वास बसत नाही आणि त्या उत्पादनावर त्यांचा विश्वास बसवण्यासाठी आपणाला खूप मेहनत त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि ही मेहनत घेत असताना काही आकडेवारी आपणाला त्यांना द्यावी लागते की आमचे एवढे ग्राहक समाधानी आहेत आमच्या उत्पादनावर. काही सत्य घटना त्या ठिकाणी सांगाव्या लागतात किंवा काही समाधानी ग्राहकांची नावंसुद्धा त्या ठिकाणी द्यावी लागतात, त्यांचे फोन नंबर वगैरे. किंवा हे उत्पादन तयार करण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलेलं आहे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगावं लागते की आम्ही ह्या क्षेत्रामध्ये गेल्या 100 वर्षापासून किंवा 150 वर्षापासून आम्ही आहोत, आमच्या अनुभवातून ही वस्तू तयार झालेली आहे, असं त्यांच्या मनावर या ठिकाणी त्या वस्तूबद्दलचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व बिंबवावं लागतं आणि त्यांची इच्छा निर्माण करावी लागते. म्हणजे ग्राहकांना पटवणं आणि ती वस्तू त्याला खरेदी करायला लावणं ही एक कला आहे आणि ती कला ज्याला जमते तो व्यवसायामध्ये यशस्वी होतो. तर AIDA मधला हा अशा प्रकारचा आहे, इच्छा किंवा डिझायर, ग्राहकाची इच्छा निर्माण करणे. आणि चौथा AIDA मधला शेवटचा म्हणजे ॲक्शन. आता तुम्ही पहिल्यांदा ग्राहकाचं लक्ष वेधून घेतलं, त्या ग्राहकाचं हित कशात आहे हे त्याला समजून सांगितलं, त्याची इच्छा निर्माण केली आणि इच्छा निर्माण केल्याच्या नंतर शेवटचा जो टप्पा आहे किंवा शेवटचं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे कृती करण्याची क्रिया, ॲक्शन. म्हणजे ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्याला कृती करण्यास लावणे. पत्राच्या शेवटी वाचकाला कृती करण्याची विनंती केली पाहिजे, कारण पत्रवाचकाने कृती करावी हा विक्रीपत्र लिहिण्याचा मूळ उद्देश असल्यामुळे पत्राच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये वाचकाला किंवा ग्राहकाला आपल्या इच्छेनुसार कृती करण्याची त्या ठिकाणी विनंती करणं अत्यंत आवश्यक आहे की ही वस्तू अतिशय उपयुक्त असल्यामुळे आपण खरेदी करावी. आता एखाद्या STमध्ये किंवा रेल्वेमध्ये एखादा विक्रेता येतो आणि तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेऊन त्या वस्तूबद्दलची माहिती देतो आणि मग त्या ठिकाणी ज्यांना वाटलं की ही वस्तू आपल्या फायद्याची आहे तर ते लोक त्या ठिकाणी पटापट खरेदी करतात आणि त्यांना तो विकतो. तशा पद्धतीने या ठिकाणी वस्तू विक्री करण्यासाठी असे प्रयत्न करावे लागतात. अशा प्रकारे AIDA या सूत्राचा विक्रीपत्रामध्ये वापर करून ग्राहकांना अपेक्षित कृती करण्यास त्या ठिकाणी विनंती केली जाते. तसेच विक्रीपत्रामध्ये या ठिकाणी दुसरं एक तत्व वापरलं जाते, ते तत्व म्हणजे IDCA. हे सूत्र देखील त्या ठिकाणी वापरलं जाते. IDCA म्हणजे काय? म्हणजे इंटरेस्ट, म्हणजे वस्तू किंवा सेवेच्या बाबतीमध्ये संभाव्य ग्राहकाच्या मनात रुची किंवा रस निर्माण करणे. त्यानंतर D फॉर डिझायर, वस्तू किंवा सेवेबद्दल संभाव्य ग्राहकांच्या मनात गरज निर्माण करणे. C फॉर कन्व्हिक्शन, वस्तू किंवा सेवेच्या गुणवैशिष्ट्याबद्दल, उपयुक्ततेबद्दल व श्रेष्ठत्वाबद्दल संभाव्य ग्राहकाची खात्री पटविणे की ही वस्तू किती चांगली आहे हे त्याला पटवून देणे, म्हणजे Cमध्ये कन्व्हिक्शनमध्ये येते ते. आणि A फॉर ॲक्शन म्हणजे कृती करणे, वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी संभाव्य ग्राहकाला अभिप्रेरित करणे. तर अशा पद्धतीने ह्या तत्वांचा वापर करून
ह्या मार्गदर्शक तत्वांचा वापर करून हे विक्रीपत्र लिहिलं जाते, ग्राहकांना आकर्षित केलं जाते, ग्राहकांना आपल्या वस्तूविषयी माहिती दिली जाते आणि त्यांची ती वस्तू खरेदी करण्याची जी काही इच्छा आहे ती इच्छा जागृत करून त्यांना वस्तू खरेदी करण्यास भाग पाडलं जाते. म्हणजे त्यांच्यावर जबरदस्ती केली जात नाही, आलं लक्षात. तर त्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बिंबवल्या जातात आणि बिंबवून मग ती वस्तू आपल्या उपयोगाची आहे हे त्या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं की मग तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करतो. पण त्या अगोदरचे प्रयत्न आपणाला ह्या विक्रीपत्राच्या मार्फत करणं आवश्यक आहेत. त्यानंतर विक्रीपत्राचं महत्त्व आपणाला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तर पहा, विक्रीपत्राचं महत्त्व आपणाला अभ्यासत असताना काही मुद्द्याच्या आधारे आपणाला विक्रीपत्राचं महत्त्व या ठिकाणी मांडायचं आहे. विक्रीपत्राचे महत्त्व पुढील प्रमाणे आपणाला सांगता येईल. नंबर 1, विक्रेत्यांची बाजारपेठ. आता पहा, काही वर्षापूर्वी सर्वत्र विक्रेत्यांची बाजारपेठ होती. विक्रेत्यांची बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ जेथे ग्राहक स्वतःहून खरेदीसाठी पुढाकार घेतात, विक्रेत्याशी संपर्क साधतात, वस्तू व सेवेची मागणी करतात. म्हणजे विक्रेते जेव्हा बाजारपेठेत असतात तेव्हा ग्राहकांना त्या ठिकाणी जाऊन स्वतः त्या ठिकाणी मागणी करावी लागते. विक्रेत्यांनी सांगितलेल्या अटीवर व किमतीवर वस्तू व सेवेची त्या ठिकाणी खरेदी करतात. विक्रेत्याच्या बाजारपेठेत ग्राहकांचे स्थान हे दुय्यम असते. त्यामुळे वस्तू व सेवेच्या विक्रीचा प्रश्नच त्या ठिकाणी नव्हता. परंतु आजच्या युगामध्ये विक्रेत्याच्या बाजारपेठेचे अस्तित्व आपणाला आढळत नाही, आलं लक्षात. सध्या ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. म्हणून ग्राहकांच्या गरजा, त्यांचे समाधान, त्यांची भूमिका या बाबींना महत्त्व आले आहे व ग्राहकांना आता गृहीत धरता येत नाही. ग्राहक केंद्रबिंदू मानून वस्तू तयार केल्या जातात. त्यांच्या आवडीनिवडी सगळं काही विचारात घेऊन त्या ठिकाणी वस्तू तयार कराव्या लागतात आणि त्या विकल्या जातात. जर समजा एखादी वस्तू ग्राहकांना आवडत नसेल आणि आपण ती तयार केलेली असेल तर मागणी येईलच याची गॅरंटी नाही त्या वस्तूला. म्हणून ग्राहकाच्या आवडीनिवडी विचारात घेऊन आपणाला वस्तूचं उत्पादन करावं लागते आणि त्या वस्तू विकाव्या लागतात. ग्राहकाच्या आवडीनिवडी विचारात घेऊन वस्तूचे प्रचंड प्रमाणावर उत्पादन केले जाते. वस्तू उत्पादनामध्ये विविधता आलेली आहे. दर्जेदार व उपयुक्त वस्तू सर्वत्र सहज उपलब्ध होत आहेत. आजचा जो ग्राहक आहे तो ग्राहक सुशिक्षित आहे आणि चिकित्सक आहे. पूर्वीचे ग्राहक असे नव्हते, म्हणजे शिक्षणाचंही तेवढं प्रमाण त्या ठिकाणी नव्हतं तेव्हा आणि त्यामुळे ग्राहकामध्ये जागरूकता नव्हती. परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये जे ग्राहक बाजारपेठेमध्ये आहेत ते सुशिक्षित आहेत, चिकित्सक आहेत. म्हणजे त्या वस्तूचे फायदे तोटे सगळं काही जाणून घेऊन किंमत, पर्यायी वस्तू, त्याची किंमत, ह्या सगळ्या गोष्टी चिकित्सकपणे त्याची चौकशी करून कुठलीही वस्तू खरेदी केली जाते. साधी आपणाला कोथिंबीर खरेदी करायची असेल तर आपण बाजारपेठेमध्ये 3-4 ठिकाणी कोथिंबीर पाहतो आणि ज्या ठिकाणी कोथिंबीर चांगली वाटली त्या ठिकाणी जाऊन खरेदी करतो. म्हणजे आजचा ग्राहक हा चौकस आहे, सुशिक्षित आहे, चिकित्सक आहे. म्हणून आजच्या ग्राहकांना गंडवणं किंवा पटवणं एवढं सोपं नाही. म्हणून पूर्वीची जी बाजारपेठ होती ती विक्रेत्यांची बाजारपेठ होती आणि त्यावेळी ग्राहकांना त्या ठिकाणी आम्हाला वस्तू द्या अशी मागणी करावी लागत होती आणि मग विक्रेत्याच्या विक्री अटीवर, किमतीवर त्या वस्तू त्या ठिकाणी विकल्या जात होत्या. ग्राहकाला त्या ठिकाणी दुय्यम स्थान होतं. परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे आणि विक्रेते हे दुय्यम झालेले आहेत. यामुळे उत्पादक व विक्रेत्यांना विक्रीची समस्या आज भेडसावत आहे. त्यानंतर वस्तूची विक्री करताना काही क्रिया महत्त्वाच्या आहेत. आता पहा, कुठलीही वस्तू आपणाला जर विकायची असेल तर ती वस्तू विकत असताना काही क्रिया आपणाला त्या ठिकाणी पार पाडाव्या लागतात. उदाहरणार्थ, वस्तू व सेवेचे संभाव्य ग्राहक शोधणे. म्हणजे आपण जी वस्तू तयार करतो त्या वस्तू किंवा सेवेचा संभाव्य ग्राहक आपणाला कुठे मिळेल त्याचा शोध आपणाला पहिल्यांदा घ्यावा लागतो. त्यानंतर त्याचे लक्ष वस्तू व सेवेकडे आकर्षित करावे लागते. ग्राहक शोधल्यानंतर त्या ग्राहकाचं लक्ष आपण जी काही वस्तू आणि सेवा निर्माण केलेली आहे त्या वस्तू व सेवेकडे त्यांचं लक्ष आकर्षित करणं आवश्यक असते. त्यानंतर वस्तू व सेवेबद्दल त्यांना माहिती देणे. म्हणजे जी काही वस्तू किंवा सेवा आपण निर्माण केलेली आहे त्याबद्दलची सखोल माहिती त्या ग्राहकांना देणं अत्यंत आवश्यक आहे.
त्यांना खरेदीसाठी मार्गदर्शन करणं. म्हणजे बऱ्याच वेळा काही ग्राहकांना आपण कोणती वस्तू खरेदी करावी हे कळत नाही. मग अशावेळी विक्रेत्यांनी त्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि त्यांना अभिप्रेरित करणं आवश्यक आहे व खरेदी करण्याची त्यांची इच्छा निर्माण करणे ही सर्व कार्ये विक्रीपत्र या ठिकाणी पार पाडत असते. उत्पादक व विक्रेते विक्रीपत्राच्या माध्यमातून थेट ग्राहकाशी संपर्क साधून हा प्रश्न सोडवू शकतात. वस्तू व सेवा योग्य किमतीवर विक्री करून विक्री वाढवू शकतात. तर अशा पद्धतीने वस्तू विक्री करताना ह्या काही क्रिया महत्त्वाच्या आहेत, त्या उत्पादक आणि विक्रेते यांच्याकडून होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आहे पहा विक्री संवर्धनासाठी जाहिरात व फिरते विक्री यांची मदत त्या ठिकाणी आपणाला घेता येईल का? तर घेता येईल. आता विक्री संवर्धन म्हणजे विक्री वाढ करण्यासाठी आपल्या व्यवसायाच्या किंवा आपल्या व्यवसायात ज्या काही वस्तू निर्माण होतात त्या वस्तूची विक्री वाढ करण्यासाठी आपणाला जाहिरात करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर फिरते विक्रेते म्हणजे विक्री प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमणं आवश्यक आहे. यांची मदत घेऊन सुद्धा आपणाला आपली विक्री वाढवता येते. परंतु जाहिरात माध्यमे व फिरते विक्रेते यांच्या माध्यमातून संभाव्य ग्राहकांशी व्यक्तिगत संपर्क साधण्यासाठी व त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी अपुरी पडतात. म्हणजे यांचं एक मर्यादित क्षेत्र आहे. फिरते विक्रेते दिवसामध्ये जास्तीत जास्त 5 ते 10 ग्राहकांशी भेटू शकतील, पण पत्र हे असंख्य ग्राहकांना भेटू शकते, असंख्य ग्राहकांना त्या ठिकाणी माहिती देऊ शकते. म्हणजे विक्री संवर्धनासाठी जाहिरात करणं. आता समजा टी व्हीवर जाहिरात दिली, मग टी व्ही पाहणारे किती लोक आहेत आणि त्यांनी ती जाहिरात बघितलीच कशावरून? कारण जाहिरात लागली की लोक टी व्ही पडून उठतात आणि कुठला कार्यक्रम लागला की टी व्हीच्या समोर येतात. तर अशा पद्धतीने जाहिरात केल्यानंतर ती ग्राहकापर्यंत पोहोचेलच याची गॅरंटी नाही. आणि फिरते विक्रेते म्हणजे विक्री प्रतिनिधी नेमले तर प्रत्येक ग्राहकापर्यंत ते पोहोचू शकतीलच याची गॅरंटी देता येत नाही. म्हणजे संवाद साधण्यासाठी हे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी कमी पडतात. तसेच ही दोन्ही साधने फार खर्चिकसुद्धा आहेत, कारण विक्री प्रतिनिधीला पगार द्यावा लागतो, त्यांचा प्रवास खर्च द्यावा लागतो, जाहिरातीवर अमाप खर्च होतो. म्हणून ही दोन्ही साधनं खर्चिक आहेत. विक्रीपत्र यांच्या तुलनेमध्ये विक्री संवर्धनाचे कार्य पार पाडतात व कमी खर्चामध्ये आपणाला हे साध्य करता येते. म्हणजे विक्रीपत्र हे कमी खर्चिक साधन आहे व जास्त विश्वसनीयता असलेले साधन म्हणून विक्रीपत्राचा या ठिकाणी वापर केला जातो. तर अशा पद्धतीने विक्रीपत्र म्हणजे काय आणि विक्रीपत्र लिहिताना कोणती मार्गदर्शक तत्त्व आपण विचारात घेणं आवश्यक आहे आणि विक्रीपत्राचं महत्त्व, ह्या 3 बाबी आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.